महत्वाची बातमी, निवडणुका झाल्यानंतर मोदींनी आर्थिक परिस्थिती बिघडणार असं सांगितलं। परदेशी जाऊ नका, परदेशात लग्न करू नका, सोनं घेऊ नका, मोदींनी सांगितलंय। या शब्दात आदित्य ठाकरेंनी टीका केली आहे। मोदींचे मंत्री पक्ष हे नियम पाळणार आहेत का असा सवाल त्यांनी केलाय। मंत्र्यांचे ताफे कमी होणार का, मंत्री परदेशी जाणं टाळणार आहेत का हे सांगावं असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। की पंतप्रधान महोदयांनी त्याच्यावर भाष्य करावं की देशाला काय आर्थिक परिस्थितीतून जावं लागणार आहे। हे मी साधारणपणे 2 महिन्यापूर्वी जेव्हा हे इराणचं युद्ध सुरू झालं तेव्हापासून बोलत आहे। काल सगळ्या निवडणुका झाल्यानंतर पंतप्रधान महोदयांनी सांगितलेलं आहे की आर्थिक घडी बिघडणार आहे। रुपया आपण पाहतोय घसरत चाललेला आहे। सोनं घेऊ नका, बाहेर जाऊ नका, बाहेर जाऊन लग्न करू नका, अमुक करू नका, तमुक करू नका। पण स्वतःचे मंत्री आणि स्वतःचा पक्ष हे पाळणार आहे का? रोड शो बंद होणार आहेत का? जे ताफे मंत्र्यांचे असतात ते कमी होणार आहेत का? आणि प्रामुख्याने हेच मंत्री वरपासून खालपर्यंत परदेशी जाणं असेल किंवा सोनं घेणं असेल हे टाळणार आहेत का?